मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ऋषितला विकास चॅनल तुमचं हार्दिक स्वागत. सो मंडळी आज आहे 14 फेब्रुवारी. से हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सो आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि त्याचसोबत नेत्राचा बड्डे पण आहे आणि नेत्रासाठी मी सकाळी एक सरप्राईज छोटंसं ठेवलं होतं. सो तिला माहीत नव्हतं अजिबात की काय ॲक्च्युली करणार आहे. तिला वाटलं की नॉर्मल जस्ट आम्ही बाहेर जाणार आहोत. थोडं कॅमेरा घेतला आणि थोडं काय दही घेतलं. आणि ही मॅडम अशी आहे सकाळ बोलते की मम्मा तुझा ना माझा बर्थडे आहे. तिची जळण झाली होती थोडीशी ना. हा ना दुसरी नाही. मम्माला गिफ्ट देणार आहे मी, तुला नाही देणार आहे. चालेल नाही. अच्छा तू देणार गिफ्ट. ओके व्हेरी गुड. सो काल मी तयारी केली त्याचा थोडक्यात आपण बघूया आणि नंतर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो मंडळी मी आता आलेलो आहे वॉलमार्टला शॉपिंग करायला आणि नेत्राचा उद्या बड्डे आहे त्याच्यामुळे तिला माहीत नाही. तिला असं वाटतं की मी ऑफिसमधनं येतो आहे डायरेक्ट घरी, पण ऑफिसमधनं मी आता आलो आहे वॉलमार्टला आणि इकडे घेतलं मी बलून्स. हा एक फुगा आहे आणि हे छोटंसं खालती असं ठेवायला हॅपी बड्डेचं. आणि मी आणखीन बलून्स घेतो आहे थोडेसे जे हेलियमवाले असतात. सो ते घेऊन मी निघेल आणि मग रोजेस घेणार आहे मी आणि रोजेस घेऊन मग मी ते उद्या सकाळी डेकोरेट करणार आहे. सो आता मी केक घ्यायला आलेलो आहे आणि नेत्रासाठी हा आपण मिनी तिरामसू किफॉन केक घेतो आहे आणि इकडे पेस्ट्री पण आहेत. सो आहानासाठी मी ऑलरेडी एक पेस्ट्री घेतली आहे कारण की मग ती आताच कापायला सांगेल. आणि यांच्याकडे इकडे वेरियंट क्रोसंट वगैरे पण आहेत जे तुम्ही बघू शकतात आणि यू जस्ट हॅव टू पिक इट आणि मग बिलिंग काउंटरला जाऊन तुम्ही बिल करू शकता. सो खूप छान शॉप आहे मेसनमध्ये. हे फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करतोय. नेत्राला वॉलमार्टची गोष्ट माहीत नाही. तिला फक्त असं वाटतं की मी केक घेऊन येतोय. पण मी उद्या काय करणार आहे, माझा प्लॅन असा आहे की नेत्रा आणि आहाना 8:30 वगैरे उठतात. सो मी लवकर उठेल 7, 7:15 आणि मग खालती येऊन सगळं डेकोरेट करून ठेवेल. बलून्स घेतलेले आहेत, रोजेस घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण हा केक जो आणला आहे तो सगळा असं लावून ठेवणार आणि मग नेत्रा जेव्हा उठेल तेव्हा ती खालती येईल तेव्हा तिला सरप्राईज मिळेल. सो असा माझा प्लॅन आहे. तिला तर माहीत नाही. तिला फक्त असंच वाटतं की मी फक्त केक आणला आहे, दॅट्स इट, दुसरं काहीच नाही आहे. सो आता आपण घरी जाऊया. सो मंडळी मी सकाळी उठलो आहे आता आणि 8 वाजला तिकडे आणि नेत्रासाठी मी असं डेकोरेशन केलेलं आहे ऑलरेडी साधं. ॲक्च्युली मी पण थोडा लेटच उठलो पण इकडे त्याच्यासाठी मी ग्रीटिंग घेतलेले आहेत 2, एक बड्डेचं आणि एक व्हॅलेंटाईन डेचं. इकडे रोजेस आहेत सगळे आणि बलून्स आणि हे असे सजवलं आहे. असं बघू तिचे रिॲक्शन्स काय येतात जेव्हा ती उठते तेव्हा आणि मग आपण तिला विचारूया की तिला कसं वाटतं. ॲक्च्युली ती ऑलरेडी उठली आहे पण ती परत झोपली आहे. Thank you so much. हॅपी बर्थडे. Thank you. You sure are a girl worth cheering about. Happy birthday. आणि व्हॅलेंटाईन. हे बघ हाना ये लवकर. आवडलं तुला? आवडलं का? येस मला तर खूप आवडलं. तुला? मला आता आवडलं. आता निघालो आहोत कोलंबसला जायला. ऋषीने डिसाईड केलं होतं की तुझ्या बड्डेला आपण जेवायला कोलंबसला जाऊ आणि कोलंबस आमच्यापासून 1.5 तासावरती आहे आणि कोलंबसला खरंच खूप छान रेस्टॉरंट आहेत. तर म्हटलं की तिकडे जाऊयात. तर कुठे आहे कोलंबस? जवळ कोलंबस आहे. एअरप्लेनने नाही जायचंय, एवढं लांब नाहीये. आपण गाडीने जाऊ शकतो हा ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज वेदर इतकं छान आहे की तुम्ही बघा. सनी मस्तपैकी वेदर आहे. म्हणजे थंडी तर आहे पण असं थोडं सनी असलं ना का खूप छान वाटतं बाहेर निघायला. आपण असं क्लाउडी पेक्षा एनर्जी येते. एक्झॅक्टली. आणि फ्रेश वाटतं.
मला बोलूनच देत नाही, मला बोलूनच देत नाही. आधी मी तुला खेळते आणि ऋषीने काल माझ्यासाठी केक आणला होता, तो आम्ही केक कापायचाच विसरलो. कारण की सकाळपासून इतके मेसेजेस, इतके कॉल, घरचे कॉल, आणि ते आपण अवॉइड नाही करू शकत, राईट. तर म्हटलं ऋषीला मी सकाळच म्हटलेली की आपण थोडं वाटल्यास लेट निघू, पण कॉल वगैरे सगळं बोलून आपण आरामात निघूया, काही हशपश नाही, म्हणजे की उगाच धावपळ सगळी. तर आता 12 तर वाजलेले आहेत आणि आम्ही बऱ्यापैकी नाश्ता केलेला आहे, त्याच्यामुळे असं नाही की भूक लागेल. आणि अजून काय प्लॅन आहे ऋषी? सो कोलंबसला जाऊन आपण जेवूया, पहिले पेटपूजा करूया आणि नंतर मग शॉपिंग वगैरे. मॉल पण चांगला आहे कोलंबसला, सो तिकडे थोडं फिरू. आणि मी तुम्हाला माहिती आहे का, मी ऋषीच्या अजून एक गोष्ट इझी केलेली आहे. तो मला म्हणत होता की तुला मी काय गिफ्ट देऊ 2 दिवसापूर्वी. मी म्हटलं की ॲक्चुअल मला आता असं काही गिफ्ट नाही पाहिजे, मला जो कॅमेरा पाहिजे होता तो त्याने मला दिवाळीत गिफ्ट केलं. सो मला असं की याचं जसं की हे पाहिजे वगैरे असं काहीच नव्हतं. ते म्हटलं की मला एका गोष्टीसाठी मी पैसे साठवते, तर ते त्याच्यामध्ये तू थोडे पैसे टाक साठवण्यामध्ये, जी गिफ्टसाठी पैसे लागणार होते ते त्याच्यामध्ये थोडे टाक. तर असं मी म्हटलं माझं कल्ल्यामध्ये, तर तेच आहे. त्याच्यामुळे मी ऋषीचं काम इझी केलेलं आहे. माझं काम इझी झालं ऍक्च्युली. आणि आता असं पण आहे की सगळं आहे आणि त्याच्यामुळे विनाकारण एक्सपेन्सिव्ह गोष्ट घेऊन पण मतलब नाही, कारण की सगळं आहे. घ्यायचं म्हणून घ्यायचं असं मला नाही, माझं पण तसंच मत आहे उगाच. कारण की मला एवढं असं काही, मी कोणत्याही गोष्टीची अशी काही एवढी हे नाही, मला एवढं क्रेज नाही आहे की बॅग पाहिजे, परफ्यूम पाहिजे. मी कधी परफ्यूम पण लावत नाही, त्यामुळे म्हटलं की नको उगाचच. तर असं सगळं आहे एकंदरीत. आणि मला आज खूप छान वाटतं की ऋषीने आज सुट्टी घेतलेली आहे. ते मला जास्त, म्हणजे ते माझ्यासाठी गिफ्ट आहे. कारण की मी सुट्टी कधीच नाही घेत. हा, आणि कधीच सुट्टी घेत नाही. आणि मग आज सुट्टी घेतली, त्याच्यामुळे मला आज खरंच चांगलं वाटत आहे. आणि मेन हे वेदर, मस्त असं सनी वेदर. आणि आपण तिथे जाऊन भेटूया आहोत. आणि येता 1.5 तासामध्ये मस्त भूक सुद्धा लागली आहे. आणि आज इथे गर्दी पण आहे. मे बी व्हॅलेंटाईन्स डे, फ्रायडे, असं सगळी मस्त गर्दी आहे. माझ्या कॅमेऱ्यावरती अटॅक केला. बोल लहान, तुला काय बोलायचं आहे? हा बोल, इकडेच बोल. थांब, बोल आता. नीट बोल. काय नीट बोल ना ना, नीट बोल. हॅपी एनिव्हर्सरी. हॅपी एनिव्हर्सरी नाही, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि मम्माचा हॅपी बर्थडे आहे. सो इकडे आम्ही चिकन लटमई काय मागवलं आहे. आणि नेत्राचं ड्रिंक आहे मँगो, गोवा मँगो. मी जलजिरा लेमोनेड आणि आहानासाठी मँगो लस्सी. मजा येते गरम खायला. सो मॅडमची रिॲक्शन बघा. आहाना कसं आहे? एकदा परत रिॲक्शन नाही, मगाशी कसं दिलं? अरे वा. तिला मँगो लस्सी आवडलं. आणि हे खूप अमेझिंग प्लेट आहे, डिश खूप मस्त लागतं आहे. मजा आ गया. बड्डेच्या दिवशी तुम्हाला जेवण एकदम, म्हणजे जे तुम्ही केलं नसेल आणि कोणीतरी तुम्हाला असं मस्त छान असं उत्तम चवीचं असं जेवण मिळालं, बस अजून काय पाहिजे. हा दिन बरं. मंडळी, मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता मला सुस्ती आली आहे चेहऱ्यावर म्हणजे ओव्हरऑल असं वाटतं की झोपावं, कारण की छान पोटपूजा झाल्यावरती सुस्ती येते. पण आता थोडं जरा चांगलं वाटेल, कारण की आम्ही आता जाणार आहोत मॉलला. इथे मॉल आहे 20 मिनिटावरती. कोणता मॉल ऋषी? इटॉन टाउन सेंटर. हां, इटॉन टाउन सेंटर. सो इथे मी कधी नाही गेली आहे, तर तिथे जाऊ आणि बघू जस्ट अशी छोटी मोठी शॉपिंग. होपफुली आहानाने कोणत्या गोष्टीसाठी हट्ट नाही केला पाहिजे. आहाना, कुठे चालली ग तू? मॉल. हा, मॉल मध्ये कशाला ग? का चालली आहे मॉल मध्ये? पण काय करायला, काय करण्यासाठी चालली आहे मॉल मध्ये? किचन बघायला. किचन बघायला. सो हा मस्त मोठा मॉल आहे आणि तिकडे वरती थिएटर सुद्धा आहे. आपण घरी लावूया, मूवी खूप छान असं थिएटर आहे, AMC थिएटर.
आणि थोडं आहानाला मूवी बघायला जायचं. आहाना म्हणते मूवी. आणि छावा मूवी रिलीज होते आता 14 फेब्रुवारीला. याच दिवशी आम्ही जाणार आहोत बघायला. आपण पण जाणार आहोत ना बघायला. छावा बघायला जाणार. छावा मंगळवारी जाणार आम्ही. किती 17 जण. येस. तर आता इथे बघूयात. आणि आहानाचं काही वेगळंच चाललंय. तिला कुठे वेगळीकडे. हा प्लीज प्लीज. कुठे जायचंय आहाना तुला? वरती नाही, इकडे H&M मध्ये जाऊया. वरती नाही इथे बघूयात ना आपण कपडे. ओके. सेक्शन आहे. ठीक आहे किड्स. आहानाची इकडे शॉपिंग चालू आहे. मी लंच चॅलेंज. लंच म्हणजे लंच. मस्त टेबल. आहाना दाखव. आवडली आहे कॅप? चांगलं टेबल. आहाना खालती नको बसून. आहाना डान्स कर. सो आता आम्ही इथे ऋषीसाठी एक आम्ही टी शर्ट बघितला. ते ट्राय करायला आलोय. तर आणि ह्या मॅडमचा इथे डान्स चालू आहे. आहाना डान्स कर लवकर कर. मी नाही. बुम बुम चिका चिका वाला डान्स कर. कर ना. चिका चिका. मजा येते तुला? किती मजा येते? आणि हा असा सुंदर मॉल. सुंदर मॉल आहे. कसं आहे? सुंदर मॉल. सुंदर मॉल आहे. हो. वाव. आहाना जे इथे खालती लोक खायला बसलेले आहेत त्यांना जोर जोरामध्ये हॅलो हॅलो करून हाय करत आहे. हे बघा डान्स चालला इकडे. आणि इकडे नेत्रा चॉकलेट्स घेते इट्स शुगर मधनं. तुम्ही आमचा वॉशिंग्टनचा व्लॉग बघितला असेल त्यामध्ये आम्ही दाखवलं होतं की हे चॉकलेटचं शॉप आहे. सगळे कॅन्डीज वगैरे मिळतात. एवढं गोड हे लोक कसे खातात माहीत नाही. इन्क्लुडिंग नेत्रा खूप गोड खातात. आणि आहाना पण. ब्लॉग बघेल तेव्हा मला ओरडेल म्हणेल गोड खाऊ नको गोड खाऊ नको.